आईला जे असहाय्य सोडून आल्यानंतर अंकित पूर्णपणे बेसहारा आणि हतबल झाला होता. त्याने आपल्या केलेल्या या गुन्ह्यासाठी त्याचं मन त्याला क्षणोक्षणी सतावत राहिलं. आता आता ज्या पैसे खर्च करायला पूर्णपणे मोकळी झाली होती. अंकितवर दबाव आणून ती पाहिजे तिथे पैसे खर्च करत होती. तिने फसवणुकीने आणि प्रेमाने व्यवसायातून 5 लाख रुपयाचे भांडवल काढून घेतले आणि तिचा भाऊ जितेंद्रला दिले. त्यावेळी एवढं भांडवल हे कोणत्याही व्यवसायासाठी प्रचंड भांडवल असायचं. इतके भांडवल काढल्यानंतर 5 लाखाचं भांडवल काढल्यानंतर व्यवसायातून अंकितच्या व्यवसायाचा वेग मंदावला आणि हळूहळू तोट्यात गेल्याने अंकितला दुकान बंद करावं लागलं. घरावर 2 मुलांचा भार आणि बेकार बायको. अंकितचं जगणं कठीण झालं होतं. त्या गरिबीच्या दिवसात त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला एका कारखान्यात नोकरी मिळवून दिली आणि काही दिवसानंतर जेव्हा त्याला या कारखान्यात त्याच्या आईकडूनच पुरस्कार मिळाला, तेव्हा मात्र अंकितच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याला वाटलं होतं की आपल्या आईला आपण भैरवनाथाच्या मंदिरात सोडून आलो होतो. मग आई आपल्याला पुरस्कार देण्यासाठी इथपर्यंत कशी काय पोहोचली? तो आश्चर्यचकित होऊन आईकडेच बघतच राहिला होता.